श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज गेले होते बाहेर, सामान आणायचं होतं म्हणून आजीसोबत. आणि आज म्हणजे रंगपंचमीचे दिवस चालू आहेत. सगळीकडं बाजारामध्ये ना कलर्स, ते रंगचे शॉट वगैरे ह्याच गोष्टी होत्या. त्यानंतर मग खूप ऊन होतं म्हणून लस्सी घ्यायला गेले आणि घरी आले आणि बाहेर बसूनच लस्सी पित होतो, कारण घरात तर अनलिमिटेड गरम होत होतं म्हणून बाहेर बसून लस्सी पिऊन घेतली. आणि खरं सांगते, हे सातारमध्ये फेमस त्यांचं नाव आहे, पण एकदम थर्ड क्लास लस्सी लागत होती. त्यानंतर घरी आले, मम्मीनं बनवलं होतं मटण. तसं तर ह्याच महिन्यात मी खायला चालू केलं आहे, बट ठीक आहे, छान लागत होतं, छान बनवलं होतं. त्यानंतर मग मम्मी म्हणली दिवसभर झोप काढले, संध्याकाळचा स्वयंपाक तू करायचा. सो मग घेतलं जेवण बनवायला. चपाती नाही, म्हणजे फुलके आहेत छोटे छोटे, जास्त पण मोठी नव्हती चपाती केली, छोटे छोटे फुलके बनवले होते. आणि ज्या स्पीडने दिसतं आहे त्या स्पीडने जर काम होत असतं तर किती मजा आली असती ना. पण साईड बाय साईड मी डाळ पण शिजायला टाकली होती, कारण वरण बनवायचं होतं म्हणून. आणि हे सगळं मी मम्मीला विचारून करते. मला भाजी नाही बनवता येत स्वतःच्या मनाने, तर मम्मीला विचारून किती पाणी टाकायचं, काय टाकायचं, कसं शिजवायचं, सगळ्या गोष्टी मम्मीला विचारून असतात. मग सगळं ते सांगाल तसं फॉलो केलं. आणि फटाफट आज मी जेवण बनवलं होतं. जास्त वेळ पण नव्हता लागला आणि रेकॉर्ड करत करत बनवलं तरी पण लवकर झालं होतं. त्यानंतर मग स्वतःला पण जेवण घेतलं आणि आज वरण, चपाती, कोबी आणि भात असं जेवण होतं. कोबी तर मम्मीनं बनवला होता, फक्त वरण, असे फुलके आणि भात मी बनवला होता. आणि खूप छान लागत होतं, वरण छान झालं होतं, थोडं नमक कमी होतं पण छान झालं होतं. आजचा दिवस एवढा जास्त माझा धावपळीमध्ये केलेला ना, आणि दिवसभर तर मी झोपले होते आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईमला धावपळ. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.